शेतकरी बंधूंनो नमस्कार। चालू वर्षी आपण सोयाबीनचं पीक घेणार आहोत, कारण सोयाबीनला सध्या बाजारभाव चांगले आहेत। त्याच्यामुळे आपल्या मनात असेल सोयाबीनचं पीक घ्यायचं, पण सोयाबीनच्या पिकाची उत्पादकता वाढली पाहिजे आणि ती उत्पादकता वाढत असताना आणि उत्पादन वाढत असताना आपला खर्चही कमी झाला पाहिजे। म्हणून शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना खताची बचत पण केली पाहिजे। खताची बचत करण्याचे मार्ग काय आहेत? तर खताची बचत करण्याचे मार्ग आहे जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढवणे, म्हणजे जमिनीमध्ये कंपोस्ट, FYM म्हणजे शेणखत, इतर जे सेंद्रिय खतं आहेत त्याचं प्रमाण वाढवणे, जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढवणे म्हणजे जमीन सशक्त करणे। दुसरं म्हणजे ज्या सोयाबीनला ज्याची आवश्यकता आहे, आपण जास्त करून NPK ही खतं देतो, नत्र, स्फुरद, पालाश, त्याचा जो डोस आहे शिफारशीप्रमाणे आपल्या विभागासाठी 50 किलो हेक्टरी नत्र, 75 किलो स्फुरद आणि 45 किलो पालाश। आणि आपण जर जमिनीचा नमुना काढला असेल, जमिनीचे माती परीक्षण केलं असेल, तर माती परीक्षण आधारे आपल्याला खतं देता येतात। आता माती परीक्षण आधारे खतं देत असताना मध्यम जर त्याच्यामध्ये असेल एखादं मूलद्रव्य, तर शिफारशीप्रमाणे विद्यापीठाच्या खतं द्यायची, कमी असेल तर 0.33% खतं वाढवायची आणि जास्त असेल तर त्याप्रमाणे 33% खतं कमी करायची, म्हणजे आपल्याला आपल्या खताची बचत करता येते। बचत करण्याचे अनेक मार्ग आहेत। त्यामध्ये आता आपण जे आपल्याला फुकट खतं आहेत, म्हणजे जीवाणू खतं ही आहेत का, हे जीवाणू आपल्याला कामाला लावायचे आहेत। हवेत 78% नत्र आहे, पण त्याला पिकाला घेता येत नाही आणि आपल्याला ह्या जीवाणूच्या खतामार्फत पिकाच्या मुळावरील गाठींसाठी जीवाणू खतं द्यायची आणि ती जीवाणू खतं म्हणजे रायझोबियम। हे रायझोबियम जर बीज प्रक्रिया करून दिलं तर 15 ते 20% उत्पन्नात वाढ होते आणि आपल्या खताच्या खर्चातही 15 ते 20% बचत होते। 15 ते 20% म्हणजे आता 50 किलो आपल्याला जर नत्र द्यायचं असेल, त्याच्या 15% म्हणजे किती झाले, 7.5 किलो नत्र आपल्याला कमी, म्हणजे 42 किलोच आपल्याला नत्र लागेल। आणि स्फुरद विरघळणारे जीवाणू आहेत ते दिल्यानंतर जमिनीत जे उपलब्ध स्फुरद आहे ते उपलब्ध स्फुरदचा पिकाला वापर करून घेता येईल, म्हणजे आपल्याला जे आपण जे स्फुरद देतोय त्याचा पुरेपूर वापर होईल, किंवा आपण थोड्याफार प्रमाणात कमी स्फुरद दिलं तरीही जमिनीतल्या स्फुरदचा वापर केल्यामुळे पिकाला कोणत्याही प्रकारची उत्पन्नात अडचण येणार नाही। तिसरं म्हणजे पालाश विरघळणारे जीवाणू। पालाश विरघळणारे जीवाणू जर आपण दिले तर जमिनीत मोठ्या प्रमाणात पालाश आहे आपल्या जमिनीत, ह्या ज्या बेसॉल्टच्या जमिनी आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पालाश आहे आणि आपल्याकडे पालाशचं प्रमाण भरपूर आहे। जर पालाश विरघळणारे जीवाणू दिले तर जमिनीतील पालाश पिकाला उपलब्ध होऊन पिकाची वाढ उत्तम होईल, पीक हे रोगकिडीचा सामना करण्यास सशक्त होईल। आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिकांना हे आहे तेलबियाचं पीक, याच्यामुळे हेक्टरी 20 किलो आपल्याला गंधक देणं आवश्यक आहे। एकरी 10 किलो किंवा हेक्टरी 20 किलो या प्रमाणात आपण जर गंधक दिलं तर पिकाचे जे वजन आहे दाण्याचं हे वाढणार आहे। त्यामुळं हे गंधक हे पेरणीच्या वेळी पेरून देणे खूप आवश्यक आहे। आणि आपण अशा प्रकारे आपल्याला 10% कमीत कमी खताची बचत करू शकतो जीवाणू खताचा वापर करून। आणि आपण पीक जर शेंगा भरण्याच्या अवस्थेत असेल तर 05234 याचा वापर करून आपण त्याच्या दाण्याची साईज वाढवू शकतो। 0050चा वापर करून ते पिकाचे दाणे मोठे करू शकतो, त्याचं वजन वाढवू शकतो। अशा प्रकारे विद्राव्य खताचा पण आपण वापर करू शकतो। आपण आपल्या जमिनीच्या मजदुरानुसार, आपल्या जमिनीच्या प्रतीनुसार, आपल्या जमिनीच्या माती परीक्षण अहवालानुसार खतं द्यावीत आणि खतं देत असताना आणखी त्यामध्ये आपल्याला बचत कशी करता येईल, जीवाणू खतांचा वापर कसा वाढवता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जीवाणू खताचा वापर हा वाढवलाच पाहिजे।